नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरं, आजचा व्हिडिओ आहे ना, थोडा इम्पॉर्टंट आहे. याचं कारण असं आहे, की या व्हिडिओमध्ये आपण स्कॅमच्या बद्दल बोलणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही की आपल्या फोर व्हीलर, टू व्हीलर यांच्या बाबतीत एक स्कॅम सुरू झाला आहे. तो म्हणजे आपल्या गाड्या त्यांचे नंबर मिळवून, त्याच्यात रजिस्ट्रेशन असणाऱ्या माणसांचे नंबर मिळवून त्यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज केला जातो आहे. तो असा आहे, साधारण तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तसा, की तुमच्या या गाडीचा CCTVमध्ये फुटेज आलेला आहे, तुम्ही ट्रॅफिक रूल ब्रेक केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला चलन भरावं लागणार आहे. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की सोबत तुम्हाला एक APK फाईल पाठवतो, त्याचाही फोटो तुम्ही स्क्रीनवर बघताय तसाच आहे, आणि ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही चलन भरा. पण असं कोणतंही ॲप्लिकेशन कधीही RTOकडनं पाठवलं जात नाही किंवा असा कोणताही मेसेज तुम्हाला RTOकडनं व्हॉट्सॲपवर केला जात नाही. या व्हिडिओमध्ये सर सांगत आहेत, की त्यांच्याबरोबर कोणीतरी कनेक्ट करून त्यांना सांगितलं, की त्यांच्या गाडीवरती त्यांना चलान इश्यू झालेला आहे आणि ते त्यांना भरण्यासाठी त्यांनी APK फाईल पाठवली. तर सर्वात पहिले हे लक्षात घ्या, की कोणतंही गव्हर्नमेंट साईट किंवा गव्हर्नमेंटची आयडेंटिटी पर्सन तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला चलान भरायला सांगत नाही. त्यात जर तुम्हाला तुमच्या गाडीचं चलान चेक करायचं असेल, तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक साईट आहे, त्यावरती जाऊन तुमचे चलान्स तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला तुमच्या गाडीच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर ती तुम्हाला M-परिवहनच्या या नावाच्या ॲपमध्ये Android आणि Apple स्टोअरवरती मिळतील. तर जे ॲप्लिकेशन्स आहेत ते इन्स्टॉल तुम्ही ऑथराइज्ड सोर्सेसमधूनच करावेत. अदरवाईज तुम्ही अशा स्कॅम्सला भागी पडू शकतात आणि तुमचं नुकसान होऊ शकतं. माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. धन्यवाद.